नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये विशाल भोसलेनेच मंजिरीला डबे देण्याचा व्यवसाय सुरू करून दिल्याचं सत्य आता इंद्रायणी समोर येताच इंद्रायणी मात्र भडकलेली असते. तर इकडे शशिकला काकू मरणाच्या दारात पोचलेली असते. तर आता मिसफायरचा फोन बंद होताच राहायला मात्र खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो. काय झालं असेल? मिसफायर आज डबे घेऊन का येणार नाही आहे? नेमकं कुठलं संकट आलं आहे? कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकली मिसफायरना? काहीतरी बघावं लागेल. ही इंद्रायणी मॅडम काय करू शकते ना हे सांगताच येत नाही. असे म्हणत राया पटकन आता आपल्या ऑफिसमधनं निघालेला असतो. तर इकडे आता शशिकलाला इंद्रायणी म्हणत असते, तुला माझ्याबरोबर बोलण्यासाठी वेळ नाही आहे? तेव्हा शशिकला म्हणू लागते, चल ग निघ, सांगितलं ना मला डबे घेऊन जायचे, मला जाऊ दे, माझा टाईमपास करू नको, जाऊ दे मला, सोड माझा रस्ता. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागतं, ठीक आहे जा मग. तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही आहे का? तुझा दुबईत असणारा नवरा तो कसा आहे, काय आहे, ही परिस्थिती तुला माहिती? अगं तुझ्या नवऱ्याला दुबईमध्ये अटक झाली. आता शशिकला घाबरते आणि इंद्रायणीकडे बघू लागते. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो आता तुला झुकावंच लागेल आणि मी म्हणते ना ते करावंच लागेल, तरच तुझ्या नवऱ्याची सुटका होऊ शकते. नाही तो सुटेल, पण मी जर म्हणते ते तू ऐकलं तर लवकरात लवकर सुटेल. बघ मग तुला काय करायचं आहे ते. त्यावर शशिकला अतिशय घाबरल्यासारखी ॲक्टिंग करू लागते. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी खुश होते. तेव्हा शशिकला हसू लागते, चल फुट, तुला काय वाटलं मी घाबरले? मी थरथर कापायला लागले. माझा नवरा अटक झाला म्हणून मी तू म्हणेल तसं ऐकेल? चले निघ. मला शशिकला म्हणतात, शशिकला. आता शशिकला लगेच आपल्या गळ्यातला श दाखवते. बघतेस ना शशिकला, आणि मी कुठली आहे? पंढरपूरची. अगं त्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि चंद्रभागेचं पाणी वाहतंय माझ्या नसामध्ये. त्यामुळे तुझ्या या असल्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाही आहे ही शशिकला. तू किती बी काय बी कर, मी आज डबे घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि माझ्या नवऱ्याची धमकी देते मला तू? माझ्या नवऱ्याची? अगं माझा नवरा कुठे? दुबईला. अडचण कुणाला आली त्याला, अटक कुणाला झाली त्याला. मग त्याची अडचण कोण सोडवणार? तो तिकडे बघून घेईल. त्याचं टेन्शन मी इकडे कशाला घेऊ? मला उगाच धमकवण्याचा प्रयत्न करू नको. ही शशिकला काय चीज आहे ना हे तुला अजून माहिती नाही. चल फुट, जाऊ दे मला. त्यावर लगेच इंद्रायणी मात्र खूपच भडकते. ए शशिकला, माझ्याशी असं वागणं तुला महागात पडेल. तू अजून मला ओळखलेलं नाही आहे. इंद्रायणी म्हणतात मला. आज काही झालं तरी मी तुला डबे पोचू देणार नाही. हे डबे तुला पुन्हा भेटणारच नाही. तुझा हा व्यवसाय बंद करायचा. ए चला रे, रिक्षा जप्त करून घ्या. त्यावर लगेच आता इंद्रायणीच्या ऑर्डरनुसार ऑफिसर लगेच रिक्षावाले काकाला बोलावतं, दे उतर खाली, रिक्षा जप्त करायची, चला पटकन. त्यावर ते काका हात जोडत म्हणू लागतात, असं नका करू, हातावर पोट आहे माझं, असं नका करू मॅडम, प्लीज माझं ऐका. तेव्हा लगेच ते ऑफिसर्स म्हणू लागतात, मॅडमची ऑर्डर आहे, रिक्षा जप्त होणार म्हणजे होणार. तेव्हा शशिकला लागते, थांब, हो बाजूला. अरे कायदा माहिती आहे ना तुम्हाला? असं वागता तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? हे कायद्यात बसत नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. गोरगरिबांचा रक्षण करणारा असतो कायदा, आणि तुम्ही काय करताय? त्यांच्या पोटावरती लात मारताय. तुम्हाला हे पटतंय का? त्यावर लगेच आता इंद्रायणी हसू लागते. अरे बापरे, तुला तर कायदा चांगलाच माहिती. मग कायद्यानुसार बोलायचं झालं तर तुझ्याकडे फूड लायसन आहे का? तू जो हा डबे देण्याचा व्यवसाय सुरू करते त्याचं फूड लायसन आहे का तुझ्याकडे? दाखव पटकन. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो फूड लायसन दाखवायला तू काही फूड पोलीस आहे का? उगाच काहीतरी बोलते, चल हो बाजूला. आज तू काही झालं तरी काही कर, पण मी डबे घेऊन जाणार म्हणजे जाणार, असे खडचावून आता शशिकलाने सांगितलेलं असतं. शशिकला लगेच रिक्षात बसणार. तेच इंद्रायणी तिचा हात पकडते. नाही आज ही इंद्रायणी तुला जाऊ देणार नाही. ए चला रे, बसा रिक्षेत. आता लगेच इंद्रायणी आणि तिचे दोन ऑफिसर रिक्षेत बसलेले असतात. तेव्हा ते रिक्षेवाले काकाला म्हणू लागतात, ए चल, टाईमपास करू नको, रिक्षा आणि हे डबे आम्ही जप्त करणार आहोत, चल पटकन घेऊन चल. त्यावर लगेच आता रिक्षासमोरच आता शशिकला काकू येऊन उभी राहते. चला येऊ द्या रिक्षा, माझ्या अंगावरती रिक्षा घालाच तुम्ही आज, मी तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाही. त्याच वेळेस आता ते रिक्षावाले काका घाबरतात. काय करावं काय सुचत नाही. तेव्हा लगेच इंद्रायणीचा ऑफिसर्स म्हणू लागतो, ए चल पटकन, तुला कळत नाही? मॅडमने ऑर्डर दिल्यात ना, रिक्षा सुरू करायची, चल. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, ही बाई पण ना
एक नंबरची हट्टी आता रिक्षेसमोर उभी राहिली. पण तू थांबू नको, रिक्षा चालवती आपोआप बाजूला जाईल. चल पटकन घाल तिच्या अंगावर. आता मात्र रिक्षा सुरू झालेली असते. तेव्हा शशिकला लागते, चला येऊ द्या, मलाही बघायचं आहे, मला तोडून तुम्ही पुढे कसं जाताय ते. त्याच वेळेस आता लगेच ते ड्रायव्हर काका रिक्षा सुरू करतात. तेव्हा लगेच इंद्रायणी लागते, जाऊ दे, सांगितलेलं कळत नाही का तुला. ती बाई आपोआप बाजूला होईल. आता मात्र शशिकलापर्यंत रिक्षा आलेली असते. पण शशिकला काही हार मानायला तयार नसते. शशिकला म्हणतात ना तिला. तेव्हा लगेच आता रिक्षेवाले काका पटकन शशिकलाजवळ येताच ब्रेक दाबतात. त्याच वेळेस इंद्रायणीला मात्र खूपच राग येतो. हिला ना आज सोडणार नाही मी. तेव्हा इंद्रायणी पटकन खाली उतरते. काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुझा जीव जड झाला आहे का? जड झालं असेल ना तर लांब जाऊन जीव दे. आमच्या रिक्षासमोर उभी राहू नको. चल, आम्हाला रिक्षा घेऊन जायची, बाजूला हो. त्यावर शशिकला म्हणू लागते, ती रिक्षा तुझी नाही आहे आणि ते डबे माझेत, त्यामुळे मला माझे डबे हवेत. मी तुला ते डबे नेऊ देणार नाही या. तेव्हा लगेच इंद्रायणी आता पटकन तिच्या लेडी ऑफिसरला सांगते, हिला बाजूला घ्या, लवकरात लवकर हिला बाजूला ओढा. आता लगेच ती लेडी ऑफिसर येते आणि शशिकलाला बाजूला खेचू लागते. त्याच वेळेस आता इंद्रायणी आणि तिचा एक ऑफिसर त्या रिक्षात बसतात आणि रिक्षा घेऊन तिकडनं निघालेले असतात. तेव्हा लगेच शशिकला पटकन आता रिक्षेचा पाठलाग करू लागते. त्या रिक्षे पाठीमागे पळत असते. माझे डबे मला हवेत, माझे डबे द्या लवकर, असे म्हणत आता शशिकला त्या रिक्षेपाठोपाठ धावत असते. त्याच वेळेस आता शशिकलाला अचानक असे धाप लागल्यासारखं झालेलं असतं. अतिशय दम लागलेला असतो. आता मात्र शशिकलाला चक्कर आल्यासारखंही झालेलं असतं. तिची पावलं आता इकडे तिकडे वाकडे तिकडे पडू लागतात. त्याच वेळेस आता इकडे राया आणि मंजिरी सगळीकडे शशिकला काकूला शोधत असतात. राया मात्र आता जवळपास काकू जवळ पोचलेलाच असतो. त्याच वेळेस आता शशिकलाला अटॅक आलेला असतो. आता मात्र शशिकला धडकन दिशी खाली पडते. आजूबाजूचे सगळे लोक जमा झालेले असतात. आता मात्र या बाईला काय झालंय, सगळे आता घोळका होऊन त्या बाईकडे बघत असतात. तेवढ्यात राया तिथे येतो. आता राया पटकन गाडी बाजूला लावतो. या गर्दीत नेमकं काय झालंय हे राया बघू लागतो. तेवढ्यात आता शशिकला काकू समोर पडलेली दिसताच रायाला धक्का बसतो. राया पटकन काकूजवळ येतो. काय झाले काकू? अगं उठ ना, तुला काय झालंय? तेव्हा राया लागतो, अरे बघत काय बसलायत? अरे त्यांना हॉस्पिटलला घेऊन चला ना, लवकरात लवकर रिक्षा बोलवा. त्याच वेळेस आता लगेच समोरनं एक रिक्षा चाललेली असते. राया पटकन त्या रिक्षेवाल्याला थांबवतो आणि काकूला आता त्या रिक्षात टाकून लगेच हॉस्पिटलला घेऊन निघालेलो असतो. तर मंजिरी आता वेड्यासारखं सगळीकडे काकूला शोधत असते. काय करावं तिला काही सुचत नाही. तेवढ्यात आता ज्या ठिकाणी काकूचा हे दृश्य घडलेलं असतं त्या ठिकाणी मंजिरी पोचलेली असते. आजूबाजूला लोक जमा झालेले असतात, कुजबुजत असतात. आता लगेच शेजारीच दोन काका उभे असतात. ते एकमेकांशी बोलत असतात. काय झालं त्या बाईला? अटॅकच आला ना? खरंच खूपच डेंजर घडलं ना. आता तिला लवकरात लवकर बरं वाटलं म्हणजे बरं आहे, नाहीतर अवघड आहे. आता मंजिरीला ही कुजबूज ऐकू येते. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, एवढे लोक का जमले तिकडे आणि काय झालं इथे? नाही, मी विचारू का आजूबाजूच्या लोकांना? त्याच वेळेस आता समोरच शशिकला काकूची अंगठी पडलेली असते. आता मंजिरीला ती अंगठी सापडते. मंजिरी आणखीनच घाबरते. काकूची अंगठी इथे कशी पडली? काही झालंय का इथे? तेव्हा मंजिरी आता त्या काकांजवळ येते आणि त्यांना विचारू लागते, काका काही झालंय का इकडे? त्यावर ते काका म्हणू लागतात, हो, एक बाई ना रिक्षेच्या पाठीमागे पळत होती, माझे डबे द्या, माझे डबे द्या असे ओरडून म्हणत होती. अचानक तिला अशी चक्कर आल्यासारखं झालं. तिला अटॅक आला आणि ती धपकन खाली पडली. आता मात्र मंजिरी घाबरते. काय अटॅक? मग ती बाई कुठे? ती कुठे सांगा ना. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात. तेवढ्यात एक भला माणूस आला आणि पटकन त्या बाईला हॉस्पिटलला घेऊन गेलाय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कुठल्या हॉस्पिटलला नेलं आहे काकूला? काय झालं आहे पुढे? त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेला हे माहिती नाही, पण या दिशेने रिक्षा गेली म्हटल्यानंतर इथे समोरच पुढे एक हॉस्पिटल आहे, तिकडे नेलं असेल, तुम्ही तिथे जाऊन बघा. आता मंजिरी धावतच लगेच हॉस्पिटलचा शोध घेत निघालेली असते. तर इकडे आता राया मात्र शशिकला काकूला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो. सिटी हॉस्पिटलमध्ये येताच आता रायाने इथे स्ट्रेचरवरती काकूला झोपवलेलं असतं. रायाचा पटकन डॉक्टरांना आवाज देतो. त्याच वेळेस आता डॉक्टर येतात. त्या लगेच आता शशिकलाला आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा राया म्हणू लागतो, काय झालं डॉक्टर? काकू बऱ्या तर होतील ना? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा तुम्ही इकडेच थांबा, मी त्यांचा चेकअप करते. आता लगेच आतमध्ये येतात. शशिकलाला
ऑक्सिजन लावलेला असतो, सगळ्या काही सोयीसुविधा इथे आता उपलब्ध असतात. शशिकलावरती उपचार सुरू झालेले असतात. पण मात्र शशिकलाचं हृदय मात्र रिस्पॉन्स द्यायला तयारच नसतं. आता मात्र शशिकलाचं हृदय बंद पडलेलं असतं. तर इकडे मात्र आता राया डोकावून दरवाज्यातनं काकूकडे बघत असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो, हे विठुराया, काही झालं तरी माझ्या काकूला लवकरात लवकर बरं कर रे बाबा. तर इकडे मंजिरी आता वेड्यासारखं धावतच आता हॉस्पिटलकडे निघालेली असते. तेवढ्यात मंजिरीला आता एक रिक्षा भेटते. आता मंजिरी मात्र लवकरात लवकर कुठलं हॉस्पिटल सापडते की काय याच्या शोधात आता रिक्षेत बसून निघालेली असते. तर त्याच वेळेस आता डॉक्टर लगेच शशिकला काकूला इथे शॉक देऊ लागतात. आता मात्र शशिकलाच्या छातीवरती ते शॉक दिले तरी आता तिचं हृदय काही रिस्पॉन्स देत नाही. डॉक्टर मात्र आता धक्क्याने नर्सकडे बघू लागतात, कारण जवळजवळ 100% हे पेशंट गेलंच असं आता डॉक्टरांनी जाहीर केलेलं असतं. त्याच वेळेस डॉक्टर लगेच शशिकलाच्या तोंडावरती जो मास्क असतो ऑक्सिजनचा तो काढून टाकतात आणि लगेच तिकडनं बाहेर निघून येतात. रायाला धक्का बसतो. आता डॉक्टर बाहेर येताच राया विचारू लागतो, डॉक्टर काय झालंय, तुम्ही असे उपचार करायचे सोडून बाहेर का आलात, काय झालंय डॉक्टर, काकूला बरं नाही वाटत का? त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा, आम्हाला माफ करा, तुमच्या पेशंटवरती उपचार करण्याची आम्ही कुठलीच कमी सोडली नाही, पण तुमचं पेशंट रिस्पॉन्स देत नाही हो, त्यांचं हृदय बंद पडले, सॉरी, तुमचं पेशंट गेलं आहे. त्याच वेळेस राहायला धक्का बसतो. अहो डॉक्टर, असं काय बोलताय तुम्ही, नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत, तुम्ही उपचार करा, काकू बरी होईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, सॉरी, आम्हाला माफ करा, असे म्हणत डॉक्टर तिकडनं निघून जातात. आता मात्र रायाला काय करावं काही सुचत नाही. डॉक्टर, असे कसे तुम्ही निघून गेलात, नाही नाही नाही, काकूला काही होऊ शकत नाही, असे म्हणत राया लगेच काकूजवळ येतो. त्याच वेळेस तो काकूचा हात हातात घेतो आणि लगेच काकूला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. ए काकू, उठा, तू अशी अर्ध्यावरती सोडून जाऊ शकत नाही. काकू, आजवर तू लय त्रास दिलाय, त्यामुळे डोक्यात जाऊ नको, लवकरात लवकर उठ, मिसपायर तुझी वाट बघते ग, अगं वेड्यासारखं शोधते तुला, उठ ना ग काकू, असं नको करू, असे म्हणत राया आता काकूला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आता मात्र तरीही काकूचा काही रिस्पॉन्स नसतो. रायाला काय करावं काही सुचत नाही. आता पटकन काकूचा हात हातात घेत राया रडू लागतो. ए काकू, आजवर माझ्या मिसफायरपासनं मला तोडण्यासाठी तू किती वेळा काय काय कांड केले ग, तुझा लय राग यायचा मला, तुला असं वाटायचं काय करावं काय नाही, पण काकू आज खरंच तू असा त्रास नको देऊ ग, असं अर्ध्यावरती आम्हाला सोडून जाऊ नको, तुझी गरज आहे काकू आम्हाला, प्लीज काकू उठ, माझ्या मिसफायरची काळजी घ्यायची तुला, असं करू नको ग, माझ्या मिसफायरसाठी तुझ्या लेकरांसाठी तुला उठावंच लागेल काकू, असे म्हणत राया लगेच शशिकला काकूचा हात हातात घेतो आणि जोरजोरात रडू लागतो. त्याच वेळेस आता मात्र इथे विठुरायाचा चमत्कार झालेला असतो. आता मात्र काकूने एक मोठा श्वास घेतलेला असतो. आता लगेच राया पटकन जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागतो, डॉक्टर लवकर या, अहो काकूला शुद्ध आली. डॉक्टर पटकन येतात आणि आता लगेच शशिकलाला ऑक्सिजन लावतात, इंजेक्शन देऊ लागतात. शशिकलावरती उपचार सुरूच झालेले असतात. तेव्हा रायाच्या कुठे जीवात जीव आल्यासारखं झालेलं असतं. तेव्हा राया लगेच आता पटकन विठुरायाकडे हात जोडतो. विठुराया, बरं झालं, आज तुझी लीला दाखवली, आज तू काकीला जीवदान दिलंय, बरं झालं. पण रायाला मात्र इंद्रायणीचा खूपच राग आलेला असतो. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, ही इंद्रायणी एक स्त्री असून असं एका स्त्रीबरोबर कसं वागू शकते, या अशा वय झालेल्या स्त्रियांना एवढा त्रास देण्याची परवानगी या इंद्रायणीला दिलीच कोणी नाही, हे जे काय केले नाही इंद्रायणी मॅडमने ते चुकीचं केले, असे तो मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस डॉक्टर येतात. हे बघा, तुमच्या पेशंटला आता बरं वाटतंय, त्या आता आउट ऑफ डेंजर आहेत, तुम्हाला काही मी औषधं लिहून देते, ते पटकनात पटकन घेऊन या. त्यावर राया मला लागतो, चालेल, द्या तुम्ही चिठ्ठी, मी घेऊन येतो. त्याच वेळेस आता मॅडम लगेच रायाच्या हातात औषधांची चिठ्ठी देतात. तेव्हा राया लागतो, चला, आता काकूला बरं वाटलंय, म्हणजे मिसफायर इकडे येऊ शकते, मला हे औषधं आणून द्यावी लागतील आणि इकडनं निघावं लागेल, असं आता रायाने ठरवलेलं असतं. राया पटकन ती चिठ्ठी घेऊन आता बाहेर काउंटरवरती येतो आणि त्या दादांना विचारू लागतो, दादा, इथे मेडिसिन कुठे भेटेल, नाही म्हणजे मेडिकल कुठे दिसत नाही आहे बाहेर. त्यावर लगेच आता ते दादा सांगू लागतात, तुम्ही आता ना इकडनं हॉस्पिटलमधनं बाहेर निघाले की उजव्या हाताला जा, समोरच तुम्हाला मेडिकल भेटेल, तिकडे ही औषधं भेटतील. त्याच वेळेस आता धावतच मंजिरी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आता मात्र एक नंबर हेच हॉस्पिटल लागलं आहे, इथेच काकू असेल, म्हणून मंजिरी धावतच आतमध्ये येते. आता मात्र मिसफायरला या गर्दीत समोरच काउंटरसमोर उभी बघताच रायाला धक्का बसतो. राया पटकन आता भिंतीकडे बाजूला तोंड फिरवतो. तेव्हा मंजिरी आता त्या दादांना विचारू लागते, दादा, आता इथे एका बाईला आणलंय का, नाही म्हणजे परिस्थिती बिघडली त्यांची अचानक, त्यांना ना
अटॅक आल्यासारखं झालंय. त्यांची अशी पोपटी रंगाची साडी होती. असं शशिकला नावाचं कोणी आलंय का इकडे? त्यावर ते दादा म्हणू लागतात, 1 मिनिट ताई, मी चेक करून सांगतो. आता राया पटकन आपल्या तोंडाला मास्क लावतो आणि बाजूला तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आता तिथे खूप लोकांची गर्दी असते, त्यामुळे मिसफायरचंही रायाकडे काही लक्ष जात नाही. त्याच वेळेस ते काउंटरवरचे दादा म्हणू लागतात, हो ताई, शशिकला सरदेशमुख ना, यांना इथे आणलं गेलंय. जा पटकन 3 नंबर खोलीत आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. धावतच आता मंजिरी आतमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस आता राया पटकन तिकडनं मेडिसिन आणून देण्यासाठी बाहेर निघून जातो. तर आता धावतच मंजिरी काकूजवळ येते. काकू, अगं तुला बरं वाटत नाही आहे का? काय झालंय? आता शशिकला काकूला शुद्ध आलेली असते. तेव्हा ती एकच बडबडत असते, इंद्रायणी डबे घेऊन गेली. त्याच वेळेस आता लगेच नर्स तिथे असतात. तेव्हा त्या मंजिरी म्हणू लागतात, अहो बाजूला हो जरा, आता तुमच्या पेशंटला बरं वाटतंय, तुम्ही काळजी करू नका, ते आता आउट ऑफ डेंजर आहेत. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं टेन्शन घेऊ नको, ते डबे, ती इंद्रायणी सगळं सोडून दे बरं. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तू आहे आणि तुझी तब्येत, त्यामुळे आता शांत हो, टेन्शन घेऊ नको बरं, सगळं काही ठीक होईल. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी मला घरी जायचं आहे गं. विठुराया आला होता, त्याने मला उचलून इकडे आणलं होतं. त्याच वेळेस आता मंजिरीला शशिकला काकूला काय बोलायचं काही कळत नाही. आता शशिकला काकूला राया मला इकडे घेऊन आला हे सांगायचं असेल का? तर आता मंजिरीला काय बोलायचं काही कळत नाही. तेव्हा मंजिरी लागते, हो विठुराया आपल्यासोबत आहे काकू, तू नको टेन्शन घेऊ. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, नर्स मला सांगाल का, काकूला इकडे कोण घेऊन आलं होतं? नाही म्हणजे नेमकं त्यांच्यावरती हे उपचार कोणी केले सांगाल का? त्यावर लगेच आता नर्स म्हणू लागतात, 1 मिनिट मी चेक करून सांगते. आता नर्स पटकन आता ते फाईल उघडून बघतात, तर त्यात विशाल भोसले अशी सही केलेली असते. तेव्हा नर्स म्हणू लागतात, ताई विशाल भोसले यांनी आणलं इकडे हॉस्पिटलमध्ये यांना. तेव्हा लगेच मंजिरी लागते, विशाल भोसले हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं झालं आहे. हा देव माणूसच म्हणायचा, याच्यामुळे आज माझी काकू वाचली, मला या देव माणसाला भेटावंच लागेल. त्यावर लगेच नर्स म्हणू लागतं, ताई आत्ताच मेडिसिन आणण्यासाठी ते बाहेर गेलेत, ते येतीलच मेडिसिन्स घेऊन. आता मंजिरी पटकन तिकडनं बाहेर जाते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इंद्रायणीच्या ऑफिसमध्ये आता तिचे ऑफिसर्स आलेले असतात. आता मात्र तिच्या ऑफिसर्सला सगळी काही खबर लागलेली असते. तेव्हा लगेच तिचे ऑफिसर्स आता इंद्रायणीला सांगू लागतात, मॅडम मंजिरीला डबे देण्याचं काम कुठे लागलं आहे माहिती? विशाल भोसलेच्या प्रशिक्षण सेंटरमध्ये. आणि हे काम मंजिरीला रायाने म्हणजे विशाल भोसलेनेच मिळवून दिलं आहे. आता मात्र इंद्रायणीला मोठा धक्का बसतो, विशाल भोसलेच्या सेंटरमध्ये मंजिरी. आता मात्र इंद्रायणी खूपच भडकलेली असते. तर इकडे राया आता मेडिसिन्स घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो, पण समोरच मंजिरी उभी असते. मंजिरी आता विशाल भोसलेची वाट बघत असते. त्याच वेळेस राया आता पटकन लपून बसतो आणि नर्सच्या हातात ते औषधं देतो. ताई प्लीज त्या पेशंटला ही औषधं नेऊन द्या. तेव्हा लगेच आता नर्स ते औषधं घेऊन शशिकला जवळ येतात. तेव्हा मंजिरी लागते, नर्स अहो ते विशाल भोसले नावाचे गृहस्थ नाही आले का? ते औषधं घेऊन येणार होते ना? त्यावर नर्स म्हणू लागतात, आले होते ना, ते आत्ताच खाली गेलेत दुसऱ्या फ्लोअरवरती. त्याच वेळेस मंजिरी धावतच आता पटकन रायाच्या पाठीमागे जाते. विशाल भोसले असा आवाज देते. राया आता मिसफायरकडे वळून बघतो. त्याच वेळेस आता मंजिरीला धक्का बसतो. आता मात्र विशाल भोसले म्हणजे रायाच. आता मंजिरी आणि रायाची भेट होणार का? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ